श्री शिवलीलामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी. जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जीवा. बहुत प्रायचित्तांचे निर्धार शास्त्रा वक्ते करीती विचार. परिजय शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या. नामाचा महिमा परमाद्भूत त्यावरी प्रदोष व्रत आचरत. त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा. तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान. पाहिजे ती ही प्रदोष व्रत पूर्ण यथा सांग करावे. प्रदोष व्रत भावे आचरता या जन्मी प्रचित पाहावी तत्वता. दारिद्र्य आणि महाव्यथा निशेष पळती षण्मासात. 1 संवत्सरे होय ज्ञान 12 वर्षी महद्भाग्यपूर्ण. हे जो असत्य मानिल व्यासवचन त्यासी बंधन कल्पांतवरी. त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची दांभिक भक्ती लटकेच ज्ञान. उमावल्लभचरणी ज्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही. मृत्युगंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निरसोन. ये विषयी इतिहास जाण सूत सांगे शौनकाधिका. विदर्भ देशीचा भूभुज सत्यरथ नामे तेजपुंज. सर्व धर्मरथ पराक्रमी सहज बंदीजन वर्णिती सदा. बहुत दिवस राज्य करीत परिशिवभजनी नाही रत. त्यावरी शाल्व देशीचा नृपणाथ बळे आला चालून या. आणि त्याचे आप्त क्षोणी पाळसाह्य झाले बहुत. 7 दिवसपर्यंत युद्ध अद्भुत जाहले. हा एकला ते बहुत समरभूमीसी सत्यरथ. धारातीर्थी पावला मृत्यू शत्रुनगरात प्रवेशले. राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले 9 मास. एकलीच पायी पळता वनवास थोर अनर्थ ओढवला. परमसुकुमार लावण्य हरिणी कंटक सराटे रुतती चरणी. मूर्छना येऊनी पडे धरणी उठोनी पाहे मागे पुढे. शत्रू धरितील अकस्मात मनोनी पुढती उठोनी पळत. किंवा ते विद्युलता फिरत अवणीवरी वाटत असे. वस्त्रे अलंकार मंडित हिऱ्याने ऐसे दंत झळकत. जिचा मुखेंदू देखता रती कांत तन्मय होनी नृत्य करी. पहा कर्माची गती गहन जिच्या अंगुष्टी न पडे सूर्यकिरण. ते गरोदर हिंडे विपिन मृगनेत्री गजगामिनी. वनी हिंडे महासती जेवी नैश धरा याची दमयंती. की भिल्ली रूपे हैमवती दुस्तरवडी तैसी हिंडे. कर्मनदीच्या प्रवाही जाण पडली तीस काढील कोण. असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडी येली. शंतांची शते दासी ओळंगती सदैव जिये पासी. इंदुमती नामते जियेसी भूमीवरी लोळत. चहूकडे पाहे दिनवदनी जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी. तो प्रसूत झाली तेच क्षणी दिव्यपुत्र जन्मला. तृष्णेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ. बाळ टाकुनी उठत बैसत गेली एका सरोवरा. उदकात प्रवेशली तेच क्षणी अंजुळी भरोनी घेतले पाणी. तव ग्राहे नेली ओढोनी विदारुनी बक्षिली. घोर कर्माचे विंदान वनी एकला रडे राजनंदन. तव उमा नामक विप्रपत्नी जाण विगत धवा पातली. माता पिता बंधू पाही तिये लागी कोणी नाही. 1 वर्षाचा पुत्र तीसही कडिये घेऊन आली तेथे. तो नाही केले नालछेदन ऐसे बाळ उमा देखोन. म्हणे अहारे ऐसे पुत्ररत्न कोणी टाकिले दुस्तरवनी. म्हणे कोण जाती कोण वर्ण मी कैसे नेऊ उचलून. जावे ज्वरी टाकून वृक व्याघ्र भक्षितील की. स्तनी दाटुनी फुटला पाढा नेत्री ढाळीत अश्रू जीवना. बाळ पुढे घेऊनी ते ललना मुख कमळी स्तन लावी. संशय समुद्री पडली वेल्हाळ म्हणे नेऊ की नको बाळ. तव तो कृपाळू पय फेन धवल यती रूप धरुनी पातला. उमे लागी म्हणे त्रिपुरारी बाळ नेई संशय न धरी. महद्भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला. कोणासी न सांगे हे मात समान पाळी दोघे सूत. भडंगासी परीस होय प्राप्त तैसे तुझ जाहले. अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येऊनी पडत. की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्व दत्ते. ऐसे बोलूनी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी. मग दोघे पुत्र घेऊनी ते नारी देशग्रामांतरी हिंडत. ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त. घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदी घेऊन या. लोक पुसता उमा सांगत माझे पोटीचे दोघे सूत. ऐसी हिंडत हिंडत एक चक्र नगरा पातली.
घरोघरी भिक्षा मागत शिवालय देखिले अकस्मात. आज द्विज दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी. शिवाराधना करीती विधियुक्त तो उमा आली शिवालयात. क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला. अहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दीन होऊन. कैसे विचित्र प्राक्तन उमा वचन एकती जाहली. ऋषींचे चरण उमा धरित म्हणे याचा सांगा पूर्व वृत्तांत. त्रिकाळज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा. याची माता पिता कोण आहेत की पावली मरण. यावरी शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जाण सत्यरथ. तो पूर्वी होता नृप जाण प्रदोष समयी करी शिवार्चन. तो शत्रू आले चहूकडून नगर त्याचे ओढिले. शत्रूंची गजबज ऐकून उठिला तैसीच पूजा सांडोन. तव प्रधान आला पुढे धावोन शत्रू धरोणी आणिले. त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे. तैसात जाऊनी करी भोजन नाही स्मरण विषयांदा. त्याकरिता या जन्मी जाण सत्यरथ अल्पायुषी होऊन. अल्पवयात गेला मरुण म्हणून पूजन न सोडावे. याच्या मातेने सवत मारिली ती जळी विवशी झाली. पूर्ववैरे ओढोनी नेली क्रोधे बक्षिली विदारुणी. हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत. म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडियेला. याकरिता प्रदोष काळी अव्यग्र पूजावा इंदू माऊळी. पूजन सांडोनी कदा काळी सर्वथाही न उठावे. भवानी बैसवनी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत. वागदेवी विना वाजवीत वेणू पुरुहूत वाजवीतसे. अंबुज संभव ताल सावरी भार्गवी गातसे मधुर स्वरी. मृदंग वाजवी मधुकैट भारी नृत्यगती पाहुनिया. यक्षपती शिवप्राणमित्र हस्त जोडोनी उभा समोर. यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती. ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निगमागमा. मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्री का झाला. तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित. दान केले नाही किंचित शिवार्चन न करी कदा. पराण्ये जिव्हा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त. श्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रांसी सामर्थ्य मग कैचे. मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषींचे चरणी. तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोष व्रत उपदेशिले. पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमा वर्णिला अतिविशेष. निराहार असावे त्रयोदशीस दिवसा सत्कर्म आचरावे. 3 घटिका झाली या रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी. गोमये भूमी सारवूनी दिव्य मंडप उभारीजे. चित्रविचित्र विताण कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करून. मंडप की जे शोभायमान रंगमाळा नाना परी. शुभ्र वस्त्र नेसावे आपण शुभ्रगंध सुवास सुमन. मग शिवलिंग स्थापून पूजा करावी विधियुक्त. प्राणायाम करुणी देखा अंतर्बाह्य न्यास मातृका. दक्षिण भागी पूजावे मुरांतका सव्यभागी अग्नितो. वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धी अष्टभैरव पूर्ण. अष्टदिक्पाल पूजन सप्तावर्णी शिवपूजा. यथा सांग शिवध्यान मग करावे पूजन. राजोपचारे सर्व समर्पूण करावे स्तवन शिवाचे. जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटी चंद्र सुशीतळ. सचिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन. ऐसे प्रदोष व्रत एकवून बाळ उपदेशिले दोघे जन. मग ते एक मने करून राहते झाले एक चक्री. 4 महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत. गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती पै. शिवपूजन न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था. शतब्रह्महत्यांचे पाप माथा होय सांगता शांडिल्य. सर्व पापाहुनी पाप थोर शिवपूजेचा अपहार. असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी. ब्रह्मपुत्र शुचिव्रत एकला नदी तिरी क्रीडत. दरडी ढासळता अकस्मात द्रव्य घट सापडला. घरासी आला घेऊन माता संतोषली देखोन. म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर्य चढत चालिले. राजपुत्रास म्हणे ते समयी अर्धद्रव्य विभाग घेई. एरू म्हणे सहसाही विभाग न घेई अग्रजा. या अवणीतील धन अमुचेच आहे संपूर्ण. असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही. यावरी एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून. तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या.
दोघे पाहती दुरुणी परमसुंदर लावण्य खानी. शुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागोनी, परदारानयनी न पाहाव्या. दर्शने हरती चित्त, स्पर्शेने बळवीर्य हरित. कौटिल्यदंभ संयुक्त महाअनर्थकारिणी. ब्रह्मसुतास तेथे ठेवून, राजपुत्र चालिला सुलक्षण. स्वरूप सुंदर मंथनाहून, आकर्ण नयन कोमलांग. जवळी येऊनी पाहात, तव मुख्य नायिका विराजित. अंशुमती नामे विख्यात, गंधर्व कन्या पद्मिनी. कोद्रवीन नामा गंधर्वपती, त्याची कन्या अंशुमती. पिता पुसे महेशाप्रती, हे कन्या अर्पू कोणाते. मग बोले हिमणक जामात, धर्मगुप्त सत्यरथाचा सूत. तो माझा परमभक्त, त्यासी देई अंशुमती. हे पूर्वीचे शिववचन, असो यावरी अंशुमती पाहे दुरोन. न्याहाळीत राजनंदन, वाटे पंचबाण दुसरा. क्षीरसिंधूत रोहिणी रमण, काय आला कलंक धुवोन. तैसे राजपुत्राचे वदन, अंशुमती न्याहाळी. 32 लक्षण संयुक्त, आजानुबाहू चापशर मंडित. विशाळ वक्षस्थळ चालत, करी नायक ज्या परी. ऐसा तो गुणाढ्य देखोनी त्वरित, अंशुमती सखयांप्रती सांगत. तुम्ही दुजावनाप्रती जाऊनी समस्त, सुमने आणावी सुवासे. अवश्य म्हणूनी त्या ललना, जात्या झाला आणि कवना. अंशुमती ऐकली जाणा, राजपुत्रा खुणावीत. बुरूह पल्लव पसरून, एकांती घातले आसन. वरी वृक्ष डहाळिया भेदून, भूमीवरी पसरल्या. असो तेथे बैसला येऊन, राजपुत्र सुहास्य वदन. विशाळ भाळ अकर्ण नयन, आरक्त ओष्ठ सुकुमार. मंजुळ भाषिनी नेत्रकटाक्ष बाणी, विंदिली ते लावण्य हरिणी. मनोज मूर्छना सावरुणी, वर्तमान पुसे तया ते. शृंगार सरोवरा तुझ पाशी, मी वास करीन राजहंसी. देखता तव वदन दिव्य शशी, मम मानस चकोर नृत्य करी. तव मुखाब्ज देखता आनंद, झेपावती मम नेत्र मिलिंद. की तव वचन गर्जता अंबुध, मम चित्त शिखी नृत्य करी. कवी गुरुहूण तेज विशाळ, आत्मकंठीची काढिली मुक्ता फळमाळ. कंठी सुदली तत्काळ, चरणी भाळ ठेवीत. म्हणे मी काया वाचा मने करुण, तुझी ललना झाले पूर्ण. यावरी धर्मगुप्त वचन, काय बोलता जाहला. मी जनक जननी विरहित, राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत. तव पित्यासी कळता मात, घडे कैसे वरानने. यावरी म्हणे अंशुमती, 3 दिवसा येईन या स्थळाप्रती. तुम्ही यावे शीघ्रगती, लग्न सिद्धी साधावया. ऐसे बोलुनी ते चातुर्य राशी, वेगे आली पितयापाशी. झाले वर्तमान सांगे त्यासी, तो परम मानसी संतोषला. राजपुत्र गेला परतोण, बंधून प्रती सांगे सर्व वर्तमान. शांडिल्य गुरुचे वचन स्मरून, म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा. गुरुचरणी ज्याचे मन, त्यासी ऐश्वर्याची काय न्यून. काळ मृत्यूभयापासून, सर्वदा रक्षी देशिकतो. यावरी ते दोघे बंधू येऊन, मातेसी सांगती वर्तमान. एरी म्हणे धन्य धन्य शिवभजन, फल देत चालिले. यावरी दुसरे दिवशी, दोघेही गेले त्या वनासी. गंधर्वराज सहपरिवारेसी, सर्व सामग्री घेऊन आला. दृष्टी देखता जामात, गंधर्व आनंद समुद्री पोहोत. छत्रसेना सुखासंत्वरित, धाडुनी उमा आणविली. यावरी यथा सांग लग्न, 4 दिवस झाले पूर्ण. काही एक पदार्थ न्यून, पडिला नाही ते धवा. स्वर्गींच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज, विहिनी सदेत गंधर्वराज. लक्षरथ 10 सहस्र गज, तेजपुंज 1 लक्ष वाजी. 1 लक्ष दास दासी, अक्षय कोशरत्न राशी. अक्षय भाते देत शक्तीसी, दिव्य चाप बहुसाल. अपार सेना संगे देत, 1 सेनापती गंधर्व बळवंत. उमा 2 पुत्रांसमवेत, मान देवोनी बोळविली. सुखासनारूढ अंशुमती, पती सवे चालिली शीघ्रगती. कणकवेत्र पाणी पुढे धावती, वाहना सवे जियेच्या. चतुर्विध वाद्यांचे गजर, चतुरंग चालिला दळभार. येऊनी वेढिले विदर्भनगर, सत्यरथ पितयाचे. नगर दुर्गावरुणी अपार, उल्हाट यंत्रांचा होत भडीमार. परी गंधर्वांचे बळ फार, घेतले नगर क्षणार्धे. जेने पूर्वी पिता मारिला जाण, त्याचे नाम दुर्मोर्शन. तो जिताची धरुणी जाण, आपला करुण सोडिला. देशोदेशींचे प्रजानन, धावती कारभार घेऊन.
उत्तम मुहूर्त पाहून सिंहासनारूढ जाहला. माता उमा बंधू शुचिव्रत त्याच समवेत राज्य करीत. 10 सहस्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले. शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन. रत्नाभिषेक करुण अलंकार वस्त्रे दिधली. दुर्भिक्ष जलशोष अवर्षण आधी व्याधी वैधव्य मरण. दुःख शोक कलह विघ्न राज्यातुनी पळाली. प्रजा भूदेव दायाद देती रायासी आशीर्वाद. कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी. ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत. यौवराज्य शुचिव्रता ते देत पारिपात्य सर्व करी. ऐसे 10 सहस्र वर्षे राज्ये करुण सुदत्त पुत्रासी राज्य देऊन. चिंतितामणी उमाधव चरण दिव्य विमान धाडिले. दिव्य देह पावणी नृपती माता बंधू समवेत अंशुमती. शिवविमानी बैसती करीत स्तुती शिवाची. कैलास पदासी जाऊन जगदात्मा शिव विलोकून. जय जयकार करुण लोटांगणे घालिती. दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत. हृदयी धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली. हे धर्मगुप्ताचे आख्यान करीती जे श्रवण पठन. लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया. सकळ पापांचा होय क्षय तेथे जाय तेथे विजय. धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निरसुनी. प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐकुनी ग्रंथ. तेथे कैचे दारिद्र्य मृत्य सत्य सत्य त्रिवाचा. ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ त्याची शिवपाठी राखीत. सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद प्राप्ततया. हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्यरचना फळे आली पाठास. कुतर्कवादी जे वायस मुखरोग त्यास नावडे. जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्व साक्षा. दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षा न एसी लक्षा निगमागमा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड पंचमाध्याय गोड हा. श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु.